आपण तर निघालेलो आहे मूर्ती विसर्जन करण्यासाठी। कुठे चाललोय? आपण चाललोय सगमावर। मामा पप्पा आई इकडे बघा। एकदम भारी एकदम मस्त ओय मग पहा कशी चालली ती तेव्हा चालली तुळत वाण करून तिकडे तोंड मित्रांनो आता सगळी पूजाविधी आटपली आहे आणि आता सर्व काही जे आपले देवी आहे ज्यांची पुनर्स्थापना केली आणि ज्या जुन्या आहेत ज्यांचे म्हणजे हातबीत काही असा प्रॉब्लेम झाला होता तुटली होती त्या सर्व मूर्त्या आता आपण गंगेमध्ये विसर्जन करायला चाललो आहे। त्यासाठी आपल्या उत्तमनाचे पिकअप सुद्धा मागवले आणि माझ्यावर आहे आमचा मामा। याला तुम्ही आपल्या पांडवलिनीच्या ब्लॉगमध्ये बघितलंच असेल। हां बोला मामा हाय। हां तर मग आता बघूया आता जायचं आहे संगमावरती जायचं आहे आणि तिथे ह्या ज्या मूर्त्या आहेत ज्या की मी तुम्हाला दाखवतो। जा कोणतरी मध्ये आपण हळू जाऊ कागदाव आहे ना त्या कान्यावरती हळू जाऊ ठीक आहे कान्यावरती 2 जण लागतील ना आम्हाला नाही हे पुन्हा बॉडीला टचली झाली जाऊ दे देव मंदिरातच राहते जत्रा ती बाहेर राहते खा पुरते मग उद्या गेली ना भाजी भाकर काय टाकून दिला आपण तर निघालेलो आहे मूर्ती विसर्जन करण्यासाठी। कुठे चाललोय? आपण चाललोय सगमावर। संगम म्हटलं जातं। गोदावरी दारणा आणि गोदावरी दारणा मिळून तयार होते गंगा। हा मोठा संगम आहे आमच्या इथे, तिथेच चाललेलो आम्ही। हळदी कुंकू घेऊन चाललेलो आम्ही तिथं पूजा अर्चा करण्यासाठी। आम्ही निघालेलो आहे आता। हात लावा धर पकड जय देवी माता की जय। घेता येईल 2 रुपयाचे घ्यायचं
लागल बरं का इकडे. आत्या हात नको दूर, आत्या हात नाही धरायचे, खाली धरायचे पाय, पाय धर. पाय धरायची. राहू दे फक्त चालणार नाही. हा. वा, गाणे वा. वा, आज कोणी काही अरे बाई देवी धरायचं का तुला धरायचं? बारी बारी पाणी येईल. बरोबर का आता खालती तर बघू शकता मित्रांनो, हे गोदावरी आणि दारणाचा संगम आहे. तर ही गोदावरी आहे आणि तिकडून येते ती दारणा आहे आणि हे पाणी असं खालती निफाड तिकडे जात आहे ना. हो, अशा प्रकारे. आणि मित्रांनो, त्या नदी पलीकडचा भाग तो निफाडमध्ये येतो आणि हा नाशिकमध्ये. आणि आता आपण आलोय आपल्या ते देवींचं विसर्जन करण्यासाठी. खूप मस्त असं पायऱ्या संगमावर केल्या आहेत. आणि इथे पुढे जाऊन आपण आता बघितलं नाही, बघूया. संगमेश्वराचं मंदिर सुद्धा आहे. या ठिकाणी मुंबईचे ऋषी दादा आलेले. बोलवलंय ट्रॅक्टर उठतोय, उठला ट्रॅक्टर. हा, दोन
मिनिटं कट करतो, पप्पाने बोलवलं मला. आता बघा, आधी आपली जी बोट आहे तिची पूजा केली जाते. या गोट्या आता येईल काय नाही. हा या आई. हा राहू दे या बसून. हा या येते का तुला? या बसून घ्या मध्ये. हा गोटू कुठं आहे? येतोस ना? की जय जय माता की जय कालिका माता की जय रेणुका माता की जय. काय आणलं ना? सोडू का? सोडू का? हा चालेल. तिथं पाण्यात टाका, ताट घेऊन आपली बोट निघाली आहे. हळद कुंकू उठो. मोठी बनायला गंगा माता की जय. गंगा गोदावरी माता की जय. मामा पप्पा आई इकडे बघा. सोडायचे एक एक सोडा. हा सर्वजण उठा. हे भाऊ ऋषीला नको तू देऊन
बस खाली बसून सोडा म्हणजे तुमच्या इकडेही बसेल. हा बस बस आपण या साईडला बसा. हो. जय माता की जय. लक्ष्मी माता की जय. जगदंबे जगदंबा बोल लक्ष्मी माता की जय. व्हिडिओ तरंत आहे का? हा आता खाली जाताना उलटी पालटी घेऊन जाणार. हा पाणी जाईल ना मध्ये. हा हा इकडे सारखं. मैं बाजू मध्येच राहा. हा थांबा. हलती बसा. लक्ष्मी माते की जय. खाली होईल खाली नाही पाणी जाऊ दे ना. पाणी पाणी शिरू द्या. पहिलं नसेल सोडा. जरा सरळ थोडं पाणी. हा ते सोड. जा चला. एकदम भारी. एकदम मस्त होय. थांब जरा. मग पहा कशी चालली ती तेव्हा. अरे जय जगदंबा. एक नंबर. तिकडे तोंड करून चालली. किती लांब गेली बाय. त्याच्या खाली गेले हिला काय करत खाना करून पाणी भरलं होतं ना. पिशवी नको टाकू. थांबा. मामा सोडू का ही वाली. थांबा. आयला गेली बा लय लांब गेली. बसणार ती खाली. बसल खाली ती आपली. पाणी वाटली काय इकडे. मामा खाली बस. आईला मागे होती. थांब. आईला येऊ दे. कुठे गेली बसली ते. तेव्हा आता गेली बरं का. जय जगदंबा. मामा चालू आहे. चालू चालू. हा ये जाऊ. नाही गमील का. हो हो. देवीला म्हणा जाऊ नीचे. जाय आई. हा ना येतो येतो. चला जाऊ द्या महाराज. बाबा जाऊ द्या. ठेवू का. पाणी घ्यायचं तर घेतलं का. हा हे पाणी. अडी अडचणी दूर कर जगदंबे जगदंबे. ते पिसाचं असं खाली हे करायला लागत होतं. वट्टीचं असं खाली. नाही ते आता बोलणं झालं. बसली अशी फुल व्हायला सारखं पुढे. ती बाटली कुठे आपली घेतली का.
गंगेचं पाणी लय भारी पाणी भेटलं. आता हे देवाला आंघोळ घालू ना उद्या. हो तोच पाणी हे बघ डोळ्याला लाभ नाही ना. डगमाचं पाणी मग बरोबर. तर मामाने बघ तोंड धुतलं, तोंड धुवायला पाहिजे खरं म्हणजे. हो मामा जरा सर तिकडे परत गढूळ पाणी. नाही गढूळ नाही. तू धर ना नाही ग मामाकडे पुढे थोडस जाईल ते असं नाही. ऋषिकेश जाऊ ना काका थोडं पुढे. मामा धर रे थोडा मम्मीला दबत नाही धर ना. गेलं का ग गेलंय का ग गेलं ग. आंघोळ करून घ्या तिथे काढायला गेलं. पुढे डोकं कर पुढे. मामा मामा घरेल काय टेन्शन नाही. मित्रांनो हे गोदा दारणाचा संगम आहे, खूप पवित्र आहे आपल्या हिंदू धर्मीय लोकांसाठी. आता आंघोळ केल्यानंतर आपलं सगळं दारिद्र्य सर्व निघून जाते. जसं की तुम्हाला माहिती असेल गोदावरीला दक्षिणची गंगाच निघून म्हणतात. जाते डोक्यावरून पाणी फिरवलं ना आपली काय आहे ना गणचक्कर तेवढे निघून जाते. आशीर्वाद आहे. मम्मीला आशीर्वाद. कधी गेलो असता आपण पंढरपूरला. अशा प्रकारे आमची नैया किनारे लग गई हमारी. आणते हा संगीत पाणी पाहिजे चांगलं पाणी थांबा बाल. तुला पण बाटल्या नाही ना आणल्या. भाऊ पुढे घे ना. भाऊ पुढे घे ना. वरती की ओट्या एखादी बाटली सांगा. जोडी का आमची फॅमिलीच केली. बाय बोल. मामी चला मामी. मामा गेले. चल ना मग. हा तर बघा तर मित्रांनो अशा प्रकारे आता आपल्या देवीचं विसर्जन केलं आणि तुम्ही बघितलं असेल की ती देवी जेव्हा आपण विसर्जन केलं तर कशा प्रकारे ती आपल्या खालच्या बाजूला जात होती. तर खूप बघून छान वाटलं. विसर्जन तर करावंसं वाटत नाही पण मित्रांनो ती मूर्ती भंगल्या होत्या आणि कधी ना कधी शेवटी करावंच लागणार होतं त्यामुळे केलंय. कोणालाही असं बरं नाही वाटत जसं की आपलं गणपती झालं नाही बरं वाटत पण ह्या ज्या गोष्टी असतात त्या एका टायमाला आल्यानंतर करावंच लागतं. आणि आता आपण इथे संगमेश्वराचं मंदिर आहे वरती ते बघायला जाणार मामान मी केलं बघ. बोल ना करू काय अजून काम होतं परवा 31 तारीखला येणार. हा चालेल. जय जय. फुले का पप्पा